गुड आफ्टरनून सर. हा चला, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि आता काल आपलं मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट चालू होतं, बरोबर आहे? मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. तर आता लक्षात घ्यायचं, दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगतो मी. सर्वात आधी पहिली कंडिशन की MP and BP of alkyl halide higher than हायड्रोकार्बन म्हणजे अल्केन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. कारण स्ट्रॉंगर डायपोल मोमेंट एक पहिलं कारण. दुसरं कारण की पोलार CX बॉन्ड. हे दोन कारण आहे की ज्याच्यामुळं अल्किल हलाइडचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट हा अल्केन पेक्षा जास्त असतो. हे दोन कारण आहेत. आता दुसरी महत्वाची गोष्ट की इफ alkyl group is same, then boiling point, then MP/BP of alkyl halide increases from RF, RCl, RBr, RI. ओके. तर अल्किल ग्रुप सेम असेल तर असा वाढत जाईल बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट. RI चा सगळ्यात जास्त राहील. त्याच्यानंतर तीन की ॲज हॅलोजन ॲटम इज सेम. हे लक्षात आलं का तुमच्या? हे याचा मिनिंग समजला का सगळ्यांना? सांगा. फॉर एक्झाम्पल पाहिजे असेल तर CH3F. नाही, एक मिनिट. उलट झालं रे बाबा. असं करा. उलट झाला, सिक्वेन्स उलट झाला. हा झाला. अल्किल हलाइड सेम बॉइलिंग इन्क्रीजेस फ्रॉम लिहिलं ना, इन्क्रीज होते असा. त्याचा सगळ्यात जास्त राहील. म्हणजे R त्या ठिकाणी CH3 घेतो, CH3Cl, CH3Br आणि CH3I. हे लक्षात घ्यायचं. आता तिसरा पॉइंट की ॲज हॅलोजन ॲटम इज सेम, देन जर हॅलोजन ॲटम जर सेम असेल तर, किंवा इफ हॅलोजन ॲटम इज सेम, देन boiling point and melting point increases by increasing. ठीक आहे. इन्क्रीजेस शब्दच लिहू काय? बर, इन्क्रीजेस लिहितो. increases by increasing size of alkyl group किंवा लेंथ ऑफ अल्किल ग्रुप. लेंथ लिहा, लेंथ ऑफ अल्किल ग्रुप. ठीक आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल एक कोणताही ठेवू आपण, तो सेम, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आपण आयोडीन घेऊ, CH3I, CH3CH2I. ठीक आहे. त्यानंतर
सीएल ची दिलेली थांब सीएल करा बाबा. त्याच्यानंतर CH3 CH2 CL CH2 CL आणि CH3 CH2 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 CL असे 4 लिहिले आहे काय. आता मी खाली त्याचे बॉइलिंग पॉइंट लिहिणार आहे. बॉइलिंग पॉइंट इन केल्विन. तर CH3 CL चा जो आहे तो आहे 249. ठीक आहे. त्यानंतर त्याचा आहे 313. एक मिनिट थांबा. 249 ठीक आहे ना. 285.5 ठीक आहे. त्याच्यानंतर 320. त्याच्यानंतर 320 नंतर 351.5. म्हणजे पायच्यावरून तुमच्या लक्षात येते नंबरवरून मी ते त्याच्यासाठी नंबर लिहून राहिलेला आहे. जसं कार्बनची चेन वाढत चालली तसा काय बॉइलिंग पॉइंट पण वाढत चालला. ठीक आहे. याचाही सिक्वेन्स मी तुम्हाला लिहून देतो. बॉइलिंग पॉइंट इन केल्विन काय याचा पण सिक्वेन्स लिहून देतो. तर 149.6 149 नाही 194 आहे. 194.6 त्याचा आहे. CH3CL चा आहे 248.8 त्याचा आहे 276.6 आणि आय जो आहे 315.4 म्हणजे याच्यातही तुम्हाला लक्षात येते. या नंबरवरून तर पक्क क्लिअरली लक्षात येते की वाढत जाते म्हणून. एफ कडून आय कडे जाताना वाढत जाते. तसं जिथं चेन वाढत जाते तसा वाढत चालला. बरोबर आहे. झालं क्लिअर. हो सर. आता प्रश्न हा आहे की साईज वाढत चालली अल्किल ग्रुपची तर बॉइलिंग पॉइंट वाढत चालला. जर साईज वाढत चालली तर बॉइलिंग पॉइंट का होत चालला वाढत चालला. बरोबर आहे की नाही. मग आता असं का बरं होते तर त्याचं कारण असं आहे की जसजसं कार्बनची संख्या वाढत जाते तसतसं नंबर ऑफ बॉन्ड्स पण वाढत जातात नाही त्यात. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढत जाते आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढल्यामुळं काय होते की बॉइलिंग पॉइंट वाढतो. आता एक अधिक याच्यात हे राहिला फॅक्टर. एक फॅक्टर अधिक राहिला याच्यातला. तो फॅक्टर मी तुम्हाला क्लिअर करून देतो. समजा एकच अल्किल ग्रुप आहे म्हणजे कार्बन एकच आहे. कार्बन सेम आहे आणि अल्किल ग्रुप जर बदलले आपलं हॅलोजन ॲटमची संख्या जर बदलली तर मग काय होते. ॲज number of halogen atoms increases, then boiling point also increases. ठीक आहे. So for example CH3CL याचा सगळ्यात कमी राहील. CH2Cl2 याचा जास्त राहील. CHCl3 याचा अधिक जास्त राहील. CCl4 चा अधिकच जास्त राहील. म्हणजे जसजसं हायड्रोजन कमी होत चालले आणि क्लोरीन वाढत चालले पहा तसं काय होत चाललं बॉइलिंग पॉइंट वाढत चालला. 249 बॉइलिंग पॉइंट इन केल्विन. तो जो आहे Cl2 वाला 313 आहे. CHCl3 जो आहे 334 आहे. 334 आणि याचा 350 आहे. आता का बरं असं होतं सर कुणी याचं मला कारण सांगू शकता काय. याचं जर कारण सांगता आलं तर मी पक्क सांगू शकतो की तुम्हाला हे समजलं. मॉलिक्युलर मास
वाढत जाते. हा, मॉलिक्युलर मास वाढत जाते, एक फॅक्टर झाला. बरोबर. मॉलिक्युलर मास वाढणे म्हणजे बॉइलिंग पॉइंट पण वाढतो. अधिक दुसरं कारण काय असू शकते? एक तर बरोबर आहे, मॉलिक्युलर मास वाढत चाललं, हे बिलकुल बरोबर आहे. दुसरं कारण काय असू शकते अधिक? बॉन्ड तोडायला एनर्जी जास्त लागते. बॉन्ड तोडायला एनर्जी जास्त लागते म्हणते. आमचे साहेब म्हणते बॉन्ड तोडायला एनर्जी जास्त. कोणता बॉन्ड? कार्बन आणि हॅलोजन वाला. कार्बन आणि हॅलोजन मधला बॉन्ड तोडायला जास्त एनर्जी लागते म्हणते. का बरं? तो जास्त स्ट्रॉंग बॉन्ड आहे ना. स्ट्रॉंग कसा, मग कशामुळे स्ट्रॉंग आहे तो? पोलॅरिटी. ऍक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे कोणता बॉन्ड म्हणतो आपण त्याला? डेटिव्ह बॉन्ड. डेटिव्ह आहे का तो? नाही. हा नाही. कोव्हॅलेंट. बॉन्ड काय नाव असतं? वाचन नाही, काही नाही, घोडवले का? आपण उत्तर तर बरोबर आहे ना. काय उत्तर बरोबर आहे? वाचन आहे का तुझं? फालतूच्या गोष्टी करून राहिला. हे तर एकच आहे, हा पोलार बॉन्ड आहे ना रे, आहे की नाही? इथे 2-2 आहे ना, 2-2 आहे ना. डेल निगेटिव्ह, डबल डेल पॉझिटिव्ह. अरे हो की नाही? हो सर. आता तिसरा घेतला तर 3-3 डेटिव्ह बॉन्ड आपल्या येतात, पोलार बॉन्ड. आणि जसजशी पोलार बॉन्डची संख्या वाढत जाईल तसं स्ट्रॉंगनेसही काय होत जाईल? वाढत जाईल. कारण की अट्रॅक्शन वाढत जाते ना चार्जेसमुळं, आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट वाढत जातो. 2 पॉईंट बरोबर आहे. एक पहिला पॉईंट बरोबर आहे, कोणता? मॉलिक्युलर मास वाढणे. आणि दुसरं पोलार बॉन्डचा नंबर काय होते? वाढते. म्हणजेच इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होते? इन्क्रीज होते. ओके. आता एक लास्ट राहिलं. इन केस ऑफ, लिहा पटापट. इन केस ऑफ आयसोमेरिक अल्किल हलाइड. आयसोमेरिकचा अर्थ काय? आयसोमेरिक म्हणजे त्यात कार्बन, हायड्रोजन, हॅलोजन कसे राहील? वेगवेगळ्या पोझिशनवर. वेगवेगळ्या पोझिशन नाही, नंबर ऑफ ची गोष्ट चालू आहे. नंबर ऑफ कसे राहील? आयसोमर्स मध्ये नंबर ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असतो? मग काल माझं यानं डोकं सारखा. फिरलं होतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतोय, हा, आणि स्ट्रक्चर वेगळे. हा, मग आता सांगत जा ना जरा. इन केस ऑफ आयसोमेरिक अल्किल हलाइड, ॲज ब्रांचेस increases, boiling point decreases. Branches increases, boiling point decreases. ठीक आहे. आता आपण हे घेऊ. पहिला CH3 CH2 CH2 CH2Br N ब्युटिल ब्रोमाइड झालं. आता याला एकही ब्रांच नाही. यालाच आता मी एक ब्रांच देऊन लिहितो, CH3CH2Br. हा झाला तुमचा आयसो ब्युटिल ब्रोमाइड. ब्रांच आली, एक ब्रांच. बरोबर आहे. आता याला मी 2 ब्रांचेस घेऊन लिहितो, CH3 आणि Br. आता नंबर ऑफ कार्बन जर तुम्ही मोजले तर हा झाला टर्ड ब्युटिल ब्रोमाइड आहे ना. हो सर. आता पहा, 4 कार्बन आहे प्रत्येकामध्ये, हायड्रोजनही सेम आहे आणि हॅलोजनही सेमच आहे. मग हे झाले 3 झाले आयसोमेरिक अल्किल हलाइड झाले. हे 3च्या 3 काय झाले? आयसोमेरिक अल्किल हलाइड. आता पहा, जिथं ब्रांच नाही आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे केल्विन मध्ये राहते, याचा 375 आहे. 375. याचा 364 आहे. त्याच्यानंतर याचा 346 आहे.
म्हणजे पहा काय होत गेलं. डिक्रीज. हा, डिक्रीज होत गेला. आणि आपण काय म्हटलं होतं तेच म्हटलं होतं ना. इन केस ऑफ आयसोमेरिक अल्किल हलाइड as branches increases boiling point decreases. डिक्रीज. नक्षू कोणाचा फोन आहे का? नक्षू गजू काका कोणते गजू काका? चोपडे. अच्छा, ओके. आता लक्षात येईल का तुमच्या हे? हो सर. हो सर. हा, आता हे एकदम पहा बरं, खूप डिटेल मध्ये चालू आहे, खूप डीप मध्ये चालू आहे प्रत्येक गोष्ट. आता याच्यात सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या तुमच्या. पहा, कार्बनची चेन वाढली तर काय, ठीक आहे. त्यानंतर सेम कार्बन हॅलोजन डिफरंट असले तर काय, सेम हॅलोजन पण नंबर ऑफ कार्बन बदलले तर काय, सेम हॅलोजन पण नंबर ऑफ हॅलोजन बदलले तर काय, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आयसोमेरिक मध्ये ब्रांचेस वाढल्या तर काय. हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला दिले मी. आता याच्यात काही नाही राहिलं, सगळं सगळं आलं याच्यात. झालं क्लिअर? हो सर. हो सर. हा, आणि तुम्हाला पेपर द्यायचे याची एवढं लक्षात ठेवा तुम्ही, दोन्ही प्रकारचे. ती पहिली बॅच आहे, त्या बॅच सोबत तुमचा मी थेरॉटिकल पेपर घेईल. आता तो तर लवकरच होऊन जाईल. आता याला अजून मला हा लेसन इकडे संपवायसाठी मला अजून 8-10 दिवस लागतात इकडे. पटलं? एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहे. आता तुम्ही जर वाचलंच नाही तर मग काही होणार नाही त्याच्यात. आणि तुमच्या एकंदरीत परिस्थितीवरून, ते उत्तर देण्याच्या परिस्थितीतून माझ्या लक्षात आलेलं आहे की तुमचं वाचन खूपच छान चालू आहे, एकदम मस्त. ठीक आहे, असो. तर आता इनफ्लेमेबल नेचर, आता हा स्टेट बोर्ड मध्ये पॉइंटच नाहीये. एनसीआरटी मध्ये असे खूप डिटेल मध्ये पुस्तकात खूप डिटेल मध्ये नाही आहे. हे आपलं जास्त डिटेल मध्ये चाललं आणि आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे. त्याचं कारण की तुम्हाला म्हणजे मार्क भेटूनच द्यायचे आपल्याला, काही असो. त्यासाठी माझी मेहनत जास्त होईल ते होईल, काही फरक नाही पडत. पण तुम्ही अभ्यास करा, तुमची मेहनत वाढवा. तर आता मी समोर चाललो इनफ्लेमेबल नेचर मध्ये. लक्षात ठेवायचं की हायड्रोकार्बन, इनफ्लेमेबल म्हणजे काय रे पहिले तर? जळणारे. हा, जळणारे. हायड्रोकार्बन्स आर मोर इनफ्लेमेबल than हॅलोअल्केन्स. हॅलोअल्केन पेक्षा हायड्रोकार्बन हे जास्त इन्फ्लेमेबल आहे, जास्त लवकर जळतात. पटलं? आता जसं CH4 हा जास्त इन्फ्लेमेबल आहे CH3Cl पेक्षा. CH3Cl जास्त इन्फ्लेमेबल आहे CH2Cl पेक्षा. त्याच्यानंतर CHCl3 अधिकच कमी. आणि CCl4 तर तुम्हाला गंमत वाटन, CCl4 यूज ॲज अ फायर एक्सटिंग्विशर. CCl4 जो आहे ना, त्याचा यूज फायर एक्सटिंग्विशर म्हणून करतात. हे तर दोन सॉल्व्हंट पण आहेत. दे आर द सॉल्व्हंट ऑल्सो. लक्षात आलं? ऑर्डर ऑफ काय म्हणू आपण त्याला, इन्फ्लेमेबिलिटीची ऑर्डर ही त्याच्या. ओके. जसे जसे हॅलोजन वाढत चालले, ॲज हॅलोजन इन्क्रीजेस इनफ्लेमेबल नेचर इनफ्लेमेबिलिटी डिक्रीजेस. सरळ लिहितो मी, इनफ्लेमेबिलिटी डिक्रीजेस. CCl4 is used in fire extinguisher.
CCl4 is used in fire extinguisher by name पायरीन नावानी. कोणत्या नावानी? पायरीन. बाय नेम पायरीन. पायरीन या नावानी तो CCl4 वापरला जातो फायर एक्सटिंग्विशर मध्ये. म्हणजे जसजसं तुम्ही हॅलोजन वाढवत जाल तसतसं त्याची इन्फ्लेमेबिलिटी काय होते? कमी होते. कमी. लक्षात आलं? हो सर. हॅलो अल्केन्स नॉट कॅच फायर इझिली. ती इझिली फायर कॅच नाही करू शकत. म्हणजे ते लवकर आग पकडत नाही. झालं? हो सर. हा. आता हा पॉइंट एवढाच आहे, याच्यात काही खूप सारं नाही आहे. तर हे एक महत्वाचा क्वेश्चन भेटला. याचं नाव काय रे? CSCl3चं? क्लोरोफॉर्म. कार्बन डायऑक्साइड याचं मिथेलिन. मिथिलीन. CH2 डायक्लोराइड. ग्रुपला आपण कोणता ग्रुप म्हणतो? CH2 ग्रुपला नेम? मिथिलीन. हा, मिथिलीन नाव आहे त्याचं. ओके. किती वाजले पहा? किती वेळ आहे? 10 मिनिट. हा, 10 मिनिट. 10 की 5? 10. बर, चला. आता मग एक पॉइंट अधिक होऊन जाते आपला. पोलॅरिटी अँड डायपोल मोमेंट. लिहा पटापट. पोलॅरिटी अँड डायपोल मोमेंट. माझ्या पूर्वीचा वाढदिवस आहे, जरा तिकडे गडबड चालू आहे, त्याच्यामुळे मलाही थोडस लवकर संपवावं लागतंय. तर पोलॅरिटी अँड डायपोल मोमेंट. ओके. तर मी सांगतो ते ऐकायला येते का? क्लिअर बोलू का? हो हो सर. सर. हा, लिहा मग. द कार्बन हॅलोजन बॉन्ड in haloalkane is polar. का बरं रे? सांगा बरं. इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हा, तर बिकॉज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स between carbon and halogen as we move from F to I, electronegativity decreases. ठीक आहे. F ची आहे 4 युनिट, Cl ची जी आहे ती 3 युनिट आहे. Cl ची 3 युनिट. Br ची जी आहे ती 2.8 युनिट आहे. आणि I जो आहे I ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 2.5 युनिट. युनिटलाच आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट पण म्हणू शकतो. हे म्हणजे याची सगळ्यात जास्त आहे. तसंही फ्लोरीन हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा एलिमेंट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके. आता तसं जर पाहिलं, इकडे लक्ष द्या, तसं जर पाहिलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स
जो आहे तो सगळ्यात जास्त कोणामध्ये असायला पाहिजे मग? Fluorine. हा, बिटवीन इलेक्ट्रॉनिक डिफरन्स इज मॅक्झिमम इन. बरं, एक काम करतो मी, एक काम करतो, याला 1 मिनिट, याला असं लिहू ना आपण, ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स असं लिहू. ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ही CF ची सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर CCl ची कमी, CBr ची अधिक कमी आणि CI ची अधिक कमी. बरोबर झालं? ओके. हा, आता डायपोल मोमेंट आता आहे का, जिथं पोलॅरिटी जास्त तिथं डायपोल मोमेंट पण जास्त पाहिजे असते. जिथं पोलॅरिटी जास्त तिथे डायपोल मोमेंट काय पाहिजे? जास्त पाहिजे, जास्त. हा, आता एक वाक्य लिहा तुम्ही. हा, वाक्याचं लिहायचं, ॲज पोलॅरिटी ऑफ CX bond, CX लिहा, CX. As polarity of CX bond decreases from CF to CI, decreases from CF to CI, dipole moment also decreases. Dipole moment also decreases from CF to CI. CF to CI. Okay, full stop. But dipole moment of CCl bond is higher than CF bond. म्हणजे आता पाहायचा अर्थ कसा आहे, हा एक कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे थोडासा. आता पोलॅरिटी ही अशी कमी कमी होत चालली. मग पोलॅरिटी कमी झाली की यांच्यावर असणारे चार्जेस काय होतील रे? तसं याच्यावर डेल पॉझिटिव्ह आहे, याच्यावर डेल निगेटिव्ह आहे, हा जास्त ओढते, हाही ओढते, याच्यावर डेल पॉझिटिव्ह आहे, याच्यावर डेल निगेटिव्ह आहे. आता मला सांगा, या डेल पॉझिटिव्हची व्हॅल्यू जास्त की या डेल पॉझिटिव्हची व्हॅल्यू जास्त? CF च्या दोन जास्त. पैकी CF वाल्या Cच्या डेल पॉझिटिव्हची व्हॅल्यू जास्त राहील. आलं लक्षात? कारण की हा जेवढा स्ट्रॉंगली फ्लोरीन ओढतो तेवढ्या स्ट्रॉंगली हा नाही ओढत फ्लोरीन, त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू या डेल पॉझिटिव्हची राहील. बरोबर झालं? त्याच्यापेक्षा कमी याची व्हॅल्यू राहील. म्हणजे सरळ भाषेत जर आपण बोलायला झालं तर हा जो CX बॉन्ड आहे हा हॅलोजनकडे ओढल्या चालला आणि त्याला ओढण्याकरता फ्लोरीन हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग एलिमेंट आहे. मान्य झालं? हो सर. म्हणजे पोलॅरिटी या बॉन्डची सगळ्यात जास्त आहे. मग आता सरळ असते बिलकुल, पोलॅरिटी इन्क्रीज होत असेल तर डायपोल मोमेंट पण इन्क्रीज होते. पोलॅरिटी इन्क्रीज होत असेल तर डायपोल मोमेंट पण काय होते? इन्क्रीज होते. मग आता तसं जर पाहिलं तर डायपोल मोमेंटची ऑर्डर कोणती पाहिजे होती? अशीच. डायपोल मोमेंटची ऑर्डर कशी पाहिजे होती? हीच पाहिजे होती ना? हो सर. पण डायपोल मोमेंटची ऑर्डर जी आहे ना ती वेगळी आहे. म्हणजे CCl सगळ्यात स्ट्रॉंग आहे, CF कमी आहे, मग CBr आहे आणि CI आहे.
अशी ऑर्डर आहे ती. म्हणजे हा इकडे पाहिजे होता आणि हा इकडे पाहिजे होता. पाहिजे होता. हो. बाकीचा तर काही विषय नाही आहे, याचा विषयच नाही आहे. पण हे इंटरचेंज झालं. मग ही इंटरचेंज का बरं झालं? त्याचं कारण आहे की हा जो आहे एलिमेंट फ्लोरीन हा लहान आहे साईजनी, आणि साईजनी लहान असल्यामुळं काय होते की त्याचं डायपोल मोमेंट काय होते, कमी होते. त्याचं डायपोल मोमेंट कमी होत असते. ठीक आहे. तर त्याचं पूर्ण कारण मी सांगन. हा, अधिक एक कालचा जो क्वेश्चन होता, कालचा क्वेश्चन ॲज हे राहू द्या वाटल्यास, हे मी तुम्हाला उद्याही सांगू शकतो, हे कंटिन्यू पॉईंट मध्ये आहे. आता मला कालच्या क्वेश्चनचा आन्सर देऊन देतो तुम्हाला मी. तर काल आपण असं लिहिलं होतं, ॲज साईज ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीजेस, साईज ऑफ अल्किल ग्रुप इन्क्रीजेस, डेन्सिटी काय डिक्रीजेस, असं लिहिलं होतं कालचं. हो सर. दिसलं का वाक्य आहे तुम्हाला? हो सर. हे वाक्य दिसलं का? हो. हो सर. हो सर. हा. मग आता याचं कारण नव्हतं सांगितलं मी तुम्हाला, काल म्हटलं होतं उद्या सांगण्याचं कारण. तर कारण असं आहे त्याचं की असं का बरं होते, त्याचं कारण असं आहे की जेव्हा अल्किल ग्रुपचा साईज वाढते ना, आता डेन्सिटी म्हणजे काय रे? डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन काय असतो? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम असतो. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मान्य आहे? मग आता जर नंबर ऑफ कार्बन वाढत गेले, CH3I, C2H5I, C3H7I, आता जसजसे नंबर ऑफ कार्बन वाढत जाईल तसं मास काय होत जाईल सांगा बरं मला. increase. मग मास जर वाढलं तर डेन्सिटी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. वाढायला पाहिजे. पण काय होऊन राहिलेली आहे? कमी होत आहे. कमी होत. हा, तर त्याचं कारण असं आहे बाळांनो की डेन्सिटी जेव्हा नंबर ऑफ कार्बन वाढतात तेव्हा मास तर वाढतेच, पण व्हॉल्यूम पण वाढते ना. मास तर वाढते, सोबत सोबत व्हॉल्यूम सुद्धा वाढते. त्या कंपाऊंड मोठा मोठा होत चालला ना तो. मग द स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूम. Volume. मग आता ज्या मास तर वाढते, सोबत सोबत डेन्सिटी वाढते, आपलं सॉरी व्हॉल्यूम पण वाढते. आणि विशेष म्हणजे काय की मास ज्या प्रपोर्शन मध्ये वाढते ना त्याच्यापेक्षा जास्त प्रपोर्शन मध्ये व्हॉल्यूम वाढते. मास ज्या प्रपोर्शन मध्ये वाढते त्याच्यापेक्षा जास्त प्रपोर्शन मध्ये व्हॉल्यूम वाढते. आणि व्हॉल्यूम, मास वाढतेच, वाढच नाही, पण व्हॉल्यूमही वाढते. पण व्हॉल्यूमचं वाढण्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. जास्त आहे. म्हणून डेन्सिटी काय होते? कमी. कमी होतात ते. हा. आता एक काम, हे तर राहू द्या, हे तर उद्या पाहू, काही विषय नाही आहे. याचं कारण लिहा, कालच्या याचं कारण लिहा. कालच्या याचं कारण लिहा, ते महत्वाचं. हा, टाइम संपला. तुम्ही, मी फोटो पाठवतो, लिहून घे जा.